श्रोते हो नमस्कार। आजच्या या व्हिडिओत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे अधिक मास। बरेच जण विचारतात अधिक मास म्हणजे नक्की काय, तो का येतो, या महिन्यात काय करावे, काय करू नये, दान कशाचे द्यावे आणि संकल्प कसा घ्यावा आणि भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला पुरुषोत्तम हे नाव का दिले। आजच्या या व्हिडिओत हे सगळे प्रश्न आपण एकत्र सोडवणार आहोत, तर शांतपणे ऐका, कारण ही माहिती तुमच्या जीवनात एक नवीन सकारात्मक ऊर्जा नक्कीच घेऊन येईल। श्रोते हो, सर्वप्रथम आपण हे समजून घेऊया की अधिक मास म्हणजे नक्की काय। प्राचीन ऋषी मुनींनी काळाची मोजणी दोन पद्धतींनी केली, एक म्हणजे सौरवर्ष आणि दुसरे म्हणजे चंद्रवर्ष। सौरवर्ष म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती एक पूर्ण प्रदक्षिणा करते, त्याला लागणारा वेळ हे साधारण 365 दिवसांचे असते। चंद्रवर्ष मात्र वेगळे आहे, एक चंद्र महिना साधारण 29.5 दिवसांचा असतो। 12 महिने मोजले तर चंद्रवर्ष होते फक्त 354 किंवा 355 दिवसांचे। म्हणजेच दरवर्षी सौरवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्या साधारण 11 दिवसांचा फरक पडतो। आता हा फरक जर वर्षानुवर्ष वाढत राहिला तर सण, उत्सव, व्रते आणि ऋतू यांचा मेळ बसणार नाही। श्रावण महिन्यात पाऊस असतो, तो श्रावण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात सरकला तर सगळ्या धार्मिक परंपरा विस्कटतील। हे टाळण्यासाठी आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी एक अत्यंत बुद्धिमान तोडगा काढला। दर 3 वर्षांनी, म्हणजे अचूकपणे सांगायचे तर दर 32 महिने आणि 16 दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडायचा। या अतिरिक्त महिन्याला अधिक मास असे म्हणतात। ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करत नाही तो अधिक मास होय। म्हणजेच या संपूर्ण महिन्यात सूर्य आपली रास बदलत नाही, म्हणूनच याला मलमास असंही म्हटले जाते। चैत्र ते अश्विन या 7 महिन्यांपैकीच कोणता तरी एक महिना अधिक होऊ शकतो, कारण या काळात सूर्याची गती तुलनेने मंद असते। यंदा म्हणजे 2026 साली हा अधिक मास 17 मे पासून सुरू होत आहे आणि 15 जून रोजी त्याचा समारोप होणार आहे। मित्रांनो, आता या महिन्याची 3 नावे आपण समजून घेऊया, कारण प्रत्येक नावामागे एक वेगळा अर्थ आणि एक वेगळी कहाणी आहे। पहिले नाव अधिक मास किंवा अधिमास। अधिक म्हणजे जास्त, एक अतिरिक्त महिना। दुसरे नाव मलमास। मल म्हणजे अशुद्धी। या महिन्यात सूर्याचे संक्रमण नसल्यामुळे हे नाव दिले गेले। यामुळेच या महिन्यात काही मांगलिक कार्य वर्ज्य मानली जातात। तिसरे नाव पुरुषोत्तम मास। हे नाव सर्वात पवित्र आहे आणि यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे। या मासात मंगल कार्य होत नसल्यामुळे या महिन्याला इहलोकात अनेक निर्बत्सनांना सामोरे जावे लागले। या अपमानामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात भगवान विष्णूंकडे आपले गाराणे घेऊन गेला। विष्णूने त्यास गोकुळात श्रीकृष्णाकडे पाठविले। तो महिना श्रीकृष्णास अनन्य भावाने शरण गेला, तेव्हा कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून पुरुषोत्तम मास असे ठेवले आणि वचन दिले, जे भक्त या महिन्यात श्रद्धा भक्तियुक्त राहून उपासना, व्रते आणि दाने करतील त्यांना विशेष पुण्य मिळेल। तेव्हापासून या महिन्याला भगवान विष्णूचे पुरुषोत्तमाचे नाव मिळाले आणि तो अत्यंत पवित्र मानला जाऊ लागला। महाराष्ट्रात या महिन्याला अजून एक नाव आहे, धोंड्याचा महिना। धोंडे म्हणजे एक प्रकारचे गोल गोड पदार्थ। हे या महिन्यात दान दिले जातात, त्यावरून हे नाव पडले। श्रोते हो, आता या महिन्याचे खरे महत्त्व समजून घेऊया। हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो। असे मानले जाते की या महिन्यात केलेले उपासना, जप, दान, व्रत हे इतर कोणत्याही सामान्य महिन्यात केलेल्या उपासनेपेक्षा 10 पट अधिक फलदायी असते। याला अक्षय पुण्य असे म्हणतात, म्हणजे असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही, जे शाश्वत असते। हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक माणूस 5 घटकांनी बनलेला आहे, पाणी, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी। या महिन्यात चिंतन, ध्यान, जप, योग आणि सेवा यांच्या माध्यमातून साधक आपल्या शरीरातील या 5 घटकांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो। या महिन्यात केलेल्या साधनेमुळे माणूस आतून आणि बाहेरून शुद्ध होतो, नवीन ऊर्जा मिळते आणि कुंडलीतील अनेक दोषही दूर होतात असे मानले जाते। जीवनातील अडचणी, आर्थिक संकट, मानसिक तणाव, ग्रहदोष आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो।
म्हणूनच संत महात्मे अधिक मासाला साधनेचा सुवर्णकाळ म्हणतात. श्रोते हो, आता या पवित्र महिन्यात काय करावे ते जाणून घेऊया. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंची नित्यपूजा. या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत, पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहेत. त्यामुळे रोज सकाळी उठून स्नान करून भगवान विष्णूंना पिवळी फुले, तुळस आणि नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. दुसरे, विष्णू सहस्रनाम, भागवत पुराण आणि भगवद्गीता पठण. या महिन्यात विष्णू सहस्रनाम, भागवत, गीता, रामरक्षा, हरिपाठ यांचे वाचन केल्यास विशेष लाभ होतो. घरी शक्य नसल्यास एखाद्या मंदिरात होणाऱ्या भागवत सप्ताहाला हजेरी लावावी. तिसरे, उपवास आणि नामस्मरण. शक्य असल्यास एकादशीचे उपवास करावेत. सतत रामनाम, कृष्णनाम किंवा विष्णू नामस्मरण करावे. उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणे नाही, मन, वाणी आणि कर्म यांचेही संयम हवे. चौथे, या महिन्यात जास्तीत जास्त वेळ मौन पाळून ईश्वराचे नामस्मरण केल्यास मनाला अफाट शांती मिळते. पाचवे, दीपदान. रोज संध्याकाळी दिवा लावावा. या महिन्यात 33 दिवे लावण्याला विशेष महत्त्व आहे. हे 33 कोटी देवतांच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. शक्य असल्यास नदीकाठी किंवा मंदिरात दीपदान करावे. सहावे, सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन यांना उपस्थित राहणे. हे या महिन्यात विशेष लाभदायक मानले जाते. सातवे, महिलांसाठी विशेष. या महिन्यात तुळशी पूजन, हरिपाठ, नामस्मरण करावे. सौभाग्यवती महिलांना हळद कुंकू, फळे, नारळ, वस्त्र, बांगड्या अशा वस्तू देण्याची परंपरा आहे. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे, या महिन्यात केलेले दान, त्याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणार आहोत. श्रोते हो, या महिन्यात काय वर्ज्य आहे ते आता जाणून घेऊयात. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. पहिले, विवाह. या महिन्यात लग्न करू नये. विवाह हे एक महत्त्वाचे मांगलिक कार्य आहे. ते शुभ मुहूर्तावरच व्हावे. दुसरे, उपनयन संस्कार म्हणजेच मुंज, हेही या महिन्यात करू नये. तिसरे, गृहप्रवेश आणि वास्तुशांत. नवीन घरात राहायला जाणे किंवा वास्तुशांत करणे हे या महिन्यात टाळावे. चौथे, देवप्रतिष्ठापना. नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना या महिन्यात करू नये. ती पुढे शुभ मुहूर्तावर करावी. पाचवे, तामसी आहार. मांसाहार, मद्यपान, व्यसन यांचा या महिन्यात त्याग करावा. सहावे, वादविवाद आणि राग. राग, भांडण, कटू बोलणे, दुसऱ्याची निंदा हे टाळावे. या महिन्याचा खरा उद्देश आत्मशुद्धी आहे. सातवे, खोटे बोलणे आणि फसवणूक. या महिन्यात सत्य, प्रामाणिकपणा आणि सदाचार पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आठवे, दुसऱ्यांचा अपमान. गरीब, वृद्ध, मातापिता आणि संत यांचा आदर करावा. थोडक्यात सांगायचे तर मांगलिक कार्य पुढे ढकलावीत आणि या महिन्याचा उपयोग आध्यात्मिक उन्नतीसाठी करावा. श्रोते हो, आता आपण या महिन्याच्या सर्वात पुण्यदायी भागाकडे येतो, दान आणि वाण. या महिन्यात दानाला अत्यंत विशेष महत्त्व आहे. असे म्हटले जाते की या महिन्यात केलेले दान कधीही निष्फळ जात नाही, ते अक्षय असते. दान कोणाला द्यावे? ब्राह्मण, साधू संत, गरीब, अनाथ, आजारी व्यक्ती या सर्वांना दान द्यावे. गाय, मंदिर, शाळा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम या ठिकाणीही दान करता येते. आता दानाचे प्रकार पाहूयात. अन्नदान. या महिन्यात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. भुकेल्या माणसाला किंवा कुटुंबाला जेवण द्यावे. मंदिरात महाप्रसाद देणे, भंडारा घालणे हे या महिन्यात विशेष पुण्यदायी आहे. वस्त्रदान. गरजू लोकांना कपडे दान करावेत. धान्यदान. तांदूळ, गहू, डाळ यांचे दान केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही असे मानले जाते. तुपाचे दान. तूप हे पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. त्याचे दान शुभ मानले जाते. तिलदान. तिळ हे या महिन्यात पवित्र मानले जातात. तिळाचे लाडू, तिळाचे पदार्थ दान देणे शुभ असते. जलदान. उन्हाळ्यात थंड पाणी, सरबत, ताक असे पाण्याचे दान द्यावे. पक्ष्यांना पाणी ठेवावे. दीपदान. विशेष करून नदीकाठी किंवा मंदिरात दीप सोडणे हे या महिन्यात केले जाते. ग्रंथदान.
भगवद्गीता, भागवत, रामरक्षा असे धार्मिक ग्रंथ गरजूंना देणे हे पुण्याचे काम आहे. औषधदान, आजारी गरजू व्यक्तींना औषधे किंवा वैद्यकीय मदत करणे. गोदान, शक्य असल्यास गायींना चारा द्यावा. जे शक्य नाही त्यांनी गोशाळेत थोडी मदत करावी. श्रोतेहो, आता वाण देण्याच्या परंपरेबद्दल जाणून घेऊया, विशेष करून महाराष्ट्रातील या सुंदर परंपरेबद्दल. या महिन्यात जावयाला विशेष महत्त्व असते. त्याला घरी जेवणाला बोलावले जाते. त्याला वाण म्हणून ताटात गोड पदार्थ, सोन्या चांदीची एखादी वस्तू आणि कपडे दिले जातात. देवी लक्ष्मीला चांदी अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी नारायणाचे रूप असलेल्या जावई आणि मुलगी यांना चांदीची वस्तू देणे या महिन्यात अत्यंत शुभ मानले जाते. चांदी ही प्रेम, शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. ताटात एक दिवा ठेवला जातो आणि त्यामध्ये प्रामुख्याने 33 अनारसे ठेवून वाण दिले जाते. एवढे अनारसे शक्य नसतील तर 33 बत्तासे देता येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू, करंजी, चिक्की असे गोड पदार्थ मिळून 33 असेही देता येतात. सुकामेव्याचे वाणही उत्तम मानले जाते. अंजीर, मनुका, खजूर, बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड हे एकत्र करून 33 लाडू करून वाण म्हणूनही देता येतात. हल्ली बरेच जण आरोग्याचा विचार करतात. त्यांच्यासाठी तिळाची चिक्की, दाण्यांची चिक्की, मखाना चिक्की असे गुळ घालून केलेले पदार्थही उत्तम वाण ठरतात. वेगवेगळ्या प्रकारची 33 फळे एकत्र करूनही वाण देता येते. येथे 33 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. तो आपल्या 33 कोटी देवतांचे प्रतीक मानला जातो. श्रोतेहो, आता दानाचा संकल्प कसा घ्यावा ते समजून ठेवूया. कारण हिंदू धर्मात संकल्पाशिवाय केलेले दान अपूर्ण मानले जाते. संकल्प म्हणजे आपण जे काही दान करत आहोत ते पूर्ण श्रद्धेने, भक्तीने आणि निस्वार्थ भावनेने करत असल्याची परमेश्वराला दिलेली साक्ष. संकल्प करण्यासाठी एका पवित्र जागी पाटावर बसावे. उजव्या हातात थोडे शुद्ध पाणी, अक्षता आणि एखादे फूल घ्यावे. आपले नाव, आपले गोत्र आणि त्या दिवसाची तिथी मनात उच्चारावी. त्यानंतर अशी प्रार्थना करावी, हे भगवान पुरुषोत्तम कृष्णा, माझ्या हातून कळत नकळत झालेल्या पापांची मला क्षमा कर. माझ्या कुटुंबावर तुझी कृपा राहू दे. तुझ्या चरणी हे दान अत्यंत नम्र भावाने अर्पण करत आहे. हे दान अक्षय पुण्याचे कारण होवो. ही भावना मनात ठेवून हातातील पाणी तामनात सोडून द्यावे. संकल्प पूर्ण झाल्यानंतर आपण तयार केलेले वाण किंवा दान अत्यंत आदराने आणि नम्रतेने द्यावे. दानामध्ये कसलाही अहंकार नसावा, तर केवळ समर्पण भाव असावा. गुप्तदान म्हणजे कोणाला न सांगता केलेले दान हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. श्रोते हो, शेवटी एक महत्वाचा विचार. अधिक मास हा केवळ कर्मकांडाचा महिना नाही, तो आत्मपरीक्षणाचा काळ आहे. या महिन्यात आपण स्वतःकडे पाहिले पाहिजे. वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत. राग, ईर्ष्या, नकारात्मकता यापासून दूर राहून मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण खरी भक्ती ही फक्त मंदिरात नाही, ती चांगल्या विचारांमध्ये आणि चांगल्या कर्मांमध्ये असते. या महिन्यात भगवान विष्णूंनी या महिन्याची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली. यातच या महिन्याचे मोठेपण आहे. हा महिना कमीपणाचा नाही, हा आपल्या साधनेचा, भक्तीचा आणि सेवेचा सुवर्ण काळ आहे. या अधिक मासात सर्वांना सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी मिळो. पुरुषोत्तम नारायणाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक मासाचे महत्त्व, त्यातील साधना, दान, व्रत आणि आध्यात्मिक रहस्य जाणून घेतले. आपल्या ओम कर्मयोग या यूट्यूब चॅनलवर आम्ही अशाच प्रकारची धर्म, अध्यात्म, संस्कार आणि भक्तिमय माहिती नियमितपणे घेऊन येत असतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी आपल्या ओम कर्मयोग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा, म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. भगवान पुरुषोत्तम नारायणांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो. श्री कृष्णार्पणमस्तु.